बोगस डॉक्टरांविरोधातील बातमी प्रसारित केल्याचा राग, पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी. फुलंब्री तालुक्यात धक्कादायक प्रकार, वडोदबाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. फुलंब्री तालुक्यातील बोगस डॉक्टराविरुद्ध वृत्त प्रसारित केल्याच्या कारणावरून एका पत्रकाराला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे पत्रकारांमध्ये संताप व्यक्त होत असून वडोदबाजार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार बाबरा तालुका फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील पत्रकार राधेश्याम त्रिंबक हिवाळे वय वर्ष 42 हे एका मराठी वृत्तवाहिनीचे वार्ताहर आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी फुलंब्री तालुक्यात बोगस डॉक्टरांचा सुळसुळाट या मथळ्याखाली वृत्त प्रसारित केले होते. दिनांक 21 मे 2026 रोजी रात्री सुमारे 11 वाजेच्या सुमारास अज्ञात व्यक्ती हिवाळे यांच्या राहत्या घरासमोर आला. संबंधित बातमी का प्रसारित केली असा जाब विचारत आरोपीनं त्यांच्याशी शिवीगाळ केली आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून पत्रकार संरक्षणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरून वडोदबाजार पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत.